आज मी बनवत आहे मटरी. याला आपण नमकीन देखील म्हणतो, त्याचबरोबर नमक पारे देखील म्हणतो. याला आपण स्नॅक्स टाईमला चहाबरोबर देखील खाऊ शकतो. हे सर्वांनाच आवडतील, लहान असो या मोठे सगळेच आवडीने खातील. मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात मटरी बनवण्यासाठी. त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ देखील वापरू शकता. आता यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे, जास्ती नाही, फक्त अर्धा चमच इतकं मीठ घालत आहे. आणखीन थोडासा जिरा, त्याचबरोबर थोडीशी अजवाईन घालत आहे. याला थोडंसं चोळून घेतल्यासारखं करून घालायचं आहे. यामध्ये अजवाईन घातल्यामुळे खूप छान असा स्वाद येतो. आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊयात. आपली ही मटरी खस्ता होण्यासाठी येथे मी तेल घालत आहे. मी इथे 2 ते 3 चमच इतकं तेल घेतलेलं आहे. आता याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला मी जे कोणते व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. बघू शकता असे मुठी वळल्याने छान उंडा बनत आहे, म्हणजे परफेक्ट आहे. जास्ती तेल झालं तरी जेव्हा आपण मटरी तळतो जास्त तेल शोषून घेतो, त्यामुळे 2 ते 3 चम्मच 2 वाटी पिठासाठी भरपूर आहे. आता इथे थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्ती पातळ राहिलं नाही पाहिजे, एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. खूपच छान अशी ही मटरी बनते, टेस्ट देखील बनते. आता याला 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. मी इथे कवरमध्ये घालून ठेवत आहे, वाटलंच तर कापडमध्ये देखील ठेवू शकता. आता 10 मिनटानंतर बघू शकता पीठ छानपैकी भिजून झालेलं आहे. आता येथे आपण पुढची प्रोसेस करूयात. हे जे नमक पारे आहेत खूपच पटपट बनून रेडी होतात, जास्ती मेहनत देखील लागणार नाही. आता मी येथे थोडंसं पेस्ट बनवून घेत आहे. 2 चम्मच इतकं मी मैद्याचं पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच इतकं तूप घालत आहे. तुम्ही या ठिकाणी तेल देखील घालू शकता. आता हे जे छानपैकी मिक्स करून घेऊयात. आपल्याला पेस्टसारखं बनवायचं आहे, एकदम सॉफ्ट असं आपल्याला बघू शकता. या प्रमाणात आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे. आता याला साईडला ठेवून घेऊयात. जे आपण पीठ मळून ठेवलं होतं आता मी त्याचे भाग करून घेणार आहे. आता या ठिकाणी मी याचे 4 ते 5 भाग होतील. आता याला एक एक करून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मी ते 5 भाग झालेले आहेत. आता याला एक एक करून लाटून घेऊयात. खूपच छान ही मटरी बनवून रेडी होते. आता इथे पातळ आपल्याला अशी लाटी लाटून घ्यायचं आहे. जितकं होईल तितकं पातळ लाटलं पाहिजे, तरच मटरी क्रिस्पी आणि खस्ती होईल. तर मग याला पातळ लाटून घेऊयात. हे छानपैकी लाटून झाल्यानंतर यावरती जे आपण पेस्ट बनवून ठेवलं होतं ते यावरती लावून घ्यायचं आहे. पूर्ण भरून लावायचं आहे आपल्याला, म्हणजे छानपैकी मटरी बनतील. याला हाताच्या सहाय्याने मस्त लावून घ्यायचं आहे चहूबाजूने लावून झाल्यानंतर याला आपल्याला एक रोल केल्यासारखं करायचं आहे. त्यामध्ये थोडी हवा जाऊ देऊ नये, एकदम घट्ट असा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे. आता हे बनवून झाल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. मी इथे चाकूच्या सहाय्याने इथे छोटे छोटे करून घेत आहे. बघू शकता तुम्हाला कोणत्या प्रमाणात आवडतं तुम्ही वेगळ्या डिझाईनमध्ये देखील बनवू शकता, जास्तीच्या आवडीनुसार. आता मी इथे छोटे छोटे लाटी बनवून घेत आहे. अशा प्रकारे केलं तर खूपच खस्ती अशी ही मटरी बनवून रेडी होते. थोडंसं टाईम लागतील पण मस्त बनतील आणि याला आपण महिनाभर देखील स्टोअर करू शकतो. आता येथे मी छोटे छोटे लाटी लाटून घेत आहे. अशा प्रकारे लाटून घेऊन जे आपण पेस्ट बनवून ठेवलो होतो आणखीन इथे थोडं लावून घ्यायचं आहे. लावून याला चौकोनी आकार देणार आहे मी. अशा प्रकारे एक एक करून सर्व आपणाला असेच लाटून घेऊन थोडंसं पेस्ट लावून याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. मस्त असे बनवून रेडी होतात. मी येथे सर्व लाटी एकदाच लाटून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला पटपट करता येईल. आता इथे थोडं थोडं लावून पेस्ट लावून आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व लाटी बनवून रेडी आहेत. आता याला आपण तळून घेऊयात. मी मीडियम फ्लेमवर गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवले होते.
तेल छानपैकी गरम झालेलं आहे. जास्ती कडक पण राहू नये, नाहीतर मटरी लवकर करपल्यासारखं होतील आणि आतून कच्ची राहतील. मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तळला तर मटरी एकदम मस्त बनतात. आता याला वरखाली करत राहूयात. अशा प्रकारे याला 1 ते 2 मिनिट लागतील. मस्त बघू शकता, मस्त दिसत आहेत. बघताच की खाण्याची इच्छा होईल. अशा प्रकारे मटरी बनवून रेडी आहे. अशा प्रकारे जे सर्व आपलं पीठ होतं ते पहिल्यांदा आपण जे स्टेप वापरलं होतं त्या स्टेपमध्ये लाटी लाटून असे सर्व तळून घ्यायचे आहेत. मस्त मटरी बनवून रेडी होते. बघू शकता आपण याला एकदा जास्तीही तळू शकतो आणि तेलही जास्ती खर्चत नाही. मस्त मटरी बनवून रेडी आहे. माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखीन भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर.